निवडणुकीतील पराभवानंतर त्या गावी एकाकी पडल्या होत्या. निराशेच्या अंधकारातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांच्या आयुष्यात जणू संकटांचे डोंगर उभे राहिले. ती संकटेही लहान मोठी नव्हती, ज्यातून सावरता येईल. जणू भयानक जीवघेण्या संकटांची मालिकाच त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांची वाट पाहत होती. द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनातील हा सर्वात वेदनादायी काळ होता. जणू संकटांची, दुःखांची सुनामीच त्यावेळी त्यांच्या आयुष्यात आली होती. नमस्कार श्रोते हो, ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मी आहे तुमची होस्ट द्वितीया. आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे अपरिमित दुःखांची सुनामी हे प्रकरण. पुस्तकाचं नाव आहे सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू. लेखक आहेत विनोद पंचभाई सर. प्रकाशित केले दुर्वा एजन्सीजने. एक सामान्य शिक्षिका म्हणून सुरू केलेलं करिअर, त्यासोबत निष्ठेनं समाजकार्य करतानाच राजकीय जीवनातील उत्तरोत्तर होत असलेली प्रगती, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पती श्यामचरण, 2 हुशार मुले लक्ष्मण आणि शिपून, तसेच कर्तृत्ववान मुलगी इतिश्री यांच्यासह द्रौपदी मुर्मूंचा संसार सुखसमाधानात सुरू होता. मात्र क्रूर नियतीला त्यांचं हे सुख समाधान बघवलं नाही. त्यांच्या सुखी संसाराची व्यवस्थितपणे बसलेली घडी 2009 पासून अचानक विस्कटायला सुरुवात झाली. पुढील अवघ्या 5 वर्षात त्यांच्यासाठी होत्याचं नव्हतं झालं. अत्यंत मृदू आणि नम्र स्वभावाच्या द्रौपदी मुर्मू यांच्या आयुष्यात आनंदानं फुलवेचत असताना अचानक जीवघेण्या वेदना देणाऱ्या काटेरी रस्त्यावरून धडपडत चालण्याची वेळ येऊन ठेपली. 2009 ते 2014 ही 5 वर्ष त्यांच्यासाठी असह्य यातना देणारी ठरली. या काळ्या कुट्ट कालावधीत त्यांची दोन्ही प्रिय मुलं लक्ष्मण आणि शिपून, तसेच आत्तापर्यंत त्यांना समर्थपणे साथ देणारे पती श्यामचरण अचानक काळाच्या पडद्याआड गेले. तिघही अनंताच्या प्रवासाला निघून गेले, कधीही न परतण्यासाठी. त्यापूर्वी 1984 साली त्यांच्या पहिल्या मुलीचं वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी अकाली निधन झालं होतं. द्रौपदी मुर्मू यांनी सर्वप्रथम त्यांचा थोरला मुलगा लक्ष्मण गमावला. त्यावेळी तो केवळ 25 वर्षाचा होता. म्हणजे ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना काळानं त्याच्यावर झडप घातली. त्यावेळी लक्ष्मण आपल्या काकांकडे भुवनेश्वर येथे राहत होता. 24 ऑक्टोबर 2009 रोजी तो त्याच्या मित्रांसोबत भुवनेश्वरमधील एका हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. तिथून रात्री घरी परत आल्यावर त्याला बरं वाटत नव्हतं. आपल्या काकांसोबत थोडा वेळ बोलल्यानंतर तो लगेच त्याच्या खोलीत झोपायला गेला. सकाळ झाल्यावर घरातील सर्वजण उठले, पण लक्ष्मणच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्याच्या काकांनी दरवाजा ठोठावत जोरजोरात हाकाही मारल्या, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी बरेच प्रयत्न करून दरवाजा उघडला. लक्ष्मण पलंगावर गाढ झोपलेला दिसला. काकांनी त्याला आवाज देत हलवून पाहिलं. त्याची हालचाल होत नसल्यानं त्यांना शंका आली आणि त्यांनी लगेच लक्ष्मणला एका खाजगी रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी लक्ष्मणची सखोल तपासणी केली. प्रयत्न करूनही ते त्याला वाचू शकले नाही. शेवटी डॉक्टरांनी लक्ष्मणला मृत घोषित केलं. ती तारीख होती 25 ऑक्टोबर 2009. लक्ष्मणच्या काकांनी तातडीनं त्याच्या आईबाबांना त्याच्या अकस्मात निधनाची बातमी कळवली. त्यावेळी दोघांनाही आभाळ कोसळल्यासारखं झालं. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. ऐन उमेदीच्या काळात तरणाताठा मुलगा अचानक जग सोडून गेल्याने द्रौपदी मुर्मू खचून गेल्या. श्यामचरण यांची अवस्था पण वेगळी नव्हती. अशा अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आता काळ हेच औषध होतं. मित्रांच्या आणि नातेवाईकांनी केलेल्या सांत्वनाने दोघंही थोडे सावरले. द्रौपदी या आधीपासून आध्यात्मिक वृत्तीच्या असल्यामुळे त्या भगवान शंकराच्या उपासनेकडे वळल्या. नियमितपणे मंदिरात जाऊ लागल्या. लक्ष्मणच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेपूर्वी द्रौपदी मुर्मू यांच्या राजकीय कारकिर्दीलाही फटका बसला होता.
2009ची निवडणूक हरल्यानंतर त्यांनी मुलांना सांगितलं, की आता त्या गावात राहून कुटुंबियांची काळजी घेणार आहेत. द्रौपदींची दोन्ही मुले त्यावेळी भुवनेश्वर शहरात शिकत होती. त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता त्यांच्याकडे काही विशेष नव्हतं. त्यावेळी त्यांना मिळणाऱ्या पेन्शनवर त्या अवलंबून होत्या. निवडणुकीतील पराभवानंतर त्या गावी एकाकी पडल्या होत्या. निराशेच्या अंधकारातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांच्या आयुष्यात जणू संकटांचे डोंगर उभे राहिले. ती संकटेही लहान मोठी नव्हती, ज्यातून सावरता येईल. जणू भयानक जीवघेण्या संकटांची मालिकाच त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांची वाट पाहत होती. द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनातील हा सर्वात वेदनादायी काळ होता. जणू संकटांची, दुःखांची सुनामीच त्यावेळी त्यांच्या आयुष्यात आली होती. जवळची जीवाभावाची व्यक्ती अचानक या जगातून निघून गेल्यानंतर किती जीवघेण्या वेदना होतात, त्याचा आपल्या जगण्याला किती त्रास होतो याचा अनुभव द्रौपदींना येत होता. जीवन किती क्षणभंगूर आहे हे पदोपदी जाणवत होतं. नैराश्य आणि उदासीनतेने त्यांचं जीवन व्यापून गेलं असलं तरी त्यातून बाहेर पडण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. त्यांचा मोठा मुलगा लक्ष्मणचा मृत्यू ही त्यांच्या जीवनातील शेवटची आपत्ती नव्हती. त्यावेळच्या त्यांच्या दुर्दशेचं वर्णन करताना द्रौपदी मुर्मू म्हणाल्या होत्या, 2009 मध्ये आमच्यावर जीवघेणा आघात झाल्याने खूप मोठा धक्का बसला होता. काही दिवस तर मी जणू बधीर झाले होते. मला काहीच ऐकू येत नव्हतं. मी डिप्रेशनमध्ये गेले होते. लोकांना त्यावेळी वाटलं मी यातून वाचणार नाही. पण नाही, मला जगायचं होतं. त्यानंतर द्रौपदींनी स्वतःला बऱ्यापैकी सावरलं. हळूहळू आयुष्य पूर्वपदाला येऊ लागलं. त्यांचे पतीसुद्धा त्या जीवघेण्या धक्क्यातून बाहेर पडले होते. दोघंही एकमेकांची आणि कुटुंबियांची काळजी घेत आयुष्याची मार्गक्रमणा करत होते. काळ हेच दुःखावरचं रामबाण औषध आहे. जीवनातील अप्रिय घटना विसरण्यासाठी बराच काळ जावा लागतो असं म्हणतात. मात्र काही घटना अशा काही मनावर खोलवर रुतल्या जातात की काही केल्या त्या कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी माणूस विसरू शकत नाही. आपल्या भावनांवर आवर घालू शकत नाही. द्रौपदी मुर्मू यांनी स्वतःच्या मनावर दगड ठेवून स्वतःच्या भावनांना आवर घालत त्या समोर आलेल्या प्रसंगावर मात करत जगल्या. 2010 कसं तरी संपलं. त्यानंतर 2011 आणि 2012 मध्ये द्रौपदींनी कुटुंबातील सर्वांची काळजी घेत आयुष्याची धैर्यानं वाटचाल केली. या काळात त्या सेवाभावी आणि सामाजिक कार्यातही सहभागी व्हायच्या. आपल्या आदिवासी समाज बांधवांमध्ये त्या मिसळायच्या. त्यांच्या मुलामुलींच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यावरही त्यांनी भर दिला. हळूहळू का होईना पण त्या आता बऱ्याच सावरल्या होत्या. आपल्या प्रिय पुत्राशिवाय जगण्याची त्यांनी सवय करून घेतली होती. अशा प्रकारचं कष्टदायी जगणं किती जड असतं हे ज्यांच्या घरातील तरणा ताठा होतकरू मुलगा अचानक निघून गेल्यावर काय अवस्था होते हे घरातील माऊलीलाच ठाऊक असतं. 2012 हे वर्ष संपत आलं होतं. सर्व काही सुरळीत सुरू असताना सगळ्यांनी 2012ला अलविदा केलं. नव्या उमेदीनं 2013 या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळेच आतुर होते. 2013 या नववर्षाची पहाट उजाडली. जगभर जल्लोषात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. मात्र नवीन वर्ष सुरू होताच दुसराच दिवस म्हणजे 2 जानेवारी 2013 द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी काळाकुट्ट ठरला. द्रौपदींच्या धाकट्या मुलाची शिपून मुर्मू याच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कानावर येऊन धडकली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सर्वजण गरगर फिरतंय असा त्यांना भास होऊ लागला आणि त्या जमिनीवर कोसळल्या. मुलगी इतिश्री आणि पती श्यामचरण यांची अवस्थाही वेड्यासारखी झाली. मुलाच्या झालेल्या अकाली मृत्यूमुळे सर्वांना जबरदस्त धक्का बसला. सगळं काही सुरळीतपणे चाललं असताना नियतीने परत एकदा द्रौपदीच्या कुटुंबावर जीवघेणा आघात केला होता. शिपून मुर्मू आपल्या मोटरसायकलने जात असताना त्याचा रस्त्यावर भयानक अपघात झाला आणि तो अपघात इतका भयंकर होता ज्यात शिपूनला दुर्दैवी मृत्यूच्या कराल दाढेतच विसावा घेणं भाग पडलं. या जीवघेण्या घटनेमुळे द्रौपदी आणि श्यामचरण दोघंही सैरभैर झाले. मुलगी इतिश्रीच्या साथीनं पुढील नैराश्यानं भरलेलं आयुष्य
कसं तरी पुढं ढकलणं त्यांच्या नशिबी आलं. दोघंही डिप्रेशनच्या अवस्थेत गेल्यामुळं त्यांना कशातच राम वाटत नव्हता. जेवायला बसले तर जेवण जात नव्हतं. पाण्याचा ग्लास हातात धरला तर हात थरथरत होता. जणू त्यांनी स्वतःवरचा ताबा गमावला होता. थोड्याफार सावरलेल्या इतिश्रीने, त्यांच्या कन्येनं त्यावेळी दोघांची खूप काळजी घेतली. त्यांना भावनिक आधार देण्यासाठी ती सतत त्यांच्यासोबत असायची. त्यावेळी परिस्थितीच अशी होती की सगळे हतबल झाले होते. त्यांच्या जगण्यातला रामच निघून गेल्याने त्यांना कशातही स्वारस्य वाटत नव्हतं. जगातील जीवाभावाचे दोन जीव त्यांच्या उमेदीच्या काळात अचानकपणे हे निष्ठुर जग सोडून गेल्याने द्रौपदी मुर्मू आणि त्यांचे पती अजूनही पूर्णपणे सावरले नव्हते. वर्षभर घरात कुठलेही सणवार साजरे केले जात नव्हते. दोन्ही मुलांच्या आठवणीने व्याकुळ झालेले मुर्मू दाम्पत्य त्यांच्या कन्येकडे म्हणजे एकुलत्या इतिश्रीकडे पाहत कसे तरी दिवस काढत होते. आता तीच त्यांचा एकमेव आधार होती. असं म्हणतात, स्त्री तिच्या भावनांना अश्रूंवाटे वाट मोकळी करत असते. मात्र पुरुषांना ते प्रयत्न करूनही जमत नाही. नेमकं हेच श्यामचरण यांच्या बाबतीत घडलं असावं. त्यांची आतल्या आत घुसमट होत होती. हाताशी आलेल्या दोन्ही करत्या मुलांचा मृत्यू बघणं त्यांच्या नशिबी आल्यानं ते हा जीवघेणा धक्का सहन करू शकले नाहीत. आणि 1 ऑक्टोबर 2014 रोजी ते हृदयविकाराच्या तीव्र आघाताने काळाच्या पडद्याआड गेले. द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी सगळं होत्याचं नव्हतं होऊन गेलं होतं. त्यावेळी त्यांनी आपलं सर्वस्व गमावलं होतं. 2009 पासून 2014 पर्यंत दुःखाच्या असंख्य लाटा नव्हे तर सुनामीच त्यांच्या कुटुंबावर कोसळली होती. मुर्मू कुटुंबाच्या हसत्या खेळत्या आयुष्याच्या या सुनामीने पार चिंधड्या केल्या होत्या. द्रौपदींच्या शांत जगण्याची अक्षरशः वाट लावली होती. नियती किती निष्ठुर असू शकते हे पाहण्याचं दुर्भाग्य त्यांच्या नशिबी आलं होतं. एकानंतर एक जीवघेण्या संकटांचे धक्के सहन करणं पाषाण हृदयी मानवालाही शक्य होणार नाही. द्रौपदी या तर अत्यंत मृदू स्वभावाच्या कोमल हृदयी होत्या. त्यांनी या संकटांवर कशा प्रकारे धीरोदात्तपणे मात केली असेल याची कल्पनाही करवत नाही. आधी त्यांचा लक्ष्मण गेला, मग शिपूण सोडून गेला आणि आता त्यांना कुठल्याही परिस्थितीत साथ देणारे, सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहणारे त्यांचे पती कायमचे सोडून गेले होते. या सगळ्यांची उणीव त्यांना सतत भासत असल्याने त्यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली होती. पोकळी हा शब्द त्यांच्यासाठी खूपच लहान ठरणार. त्यांच्या आयुष्याला जणू यावेळी मोठं भगदाडच पडलं होतं. आता त्यांच्यासाठी पुढचं आयुष्य जगणं भयंकर कठीण झालं होतं. त्यांच्या मुलीच्या रूपाने, इतिश्रीच्या आधाराने त्या कशा तरी तग धरून जीवन कंठीत होत्या. काही दिवसानंतर त्यांचा भाऊ हे जग सोडून गेल्याची बातमी आली. त्यावेळी द्रौपदींना क्षणभर वाटलं असावं, त्या परमेश्वरानं सर्वांना बोलावून घेतलं, पण मला तो विसरला. माझा नंबर कधी लागणार? आता या जगण्याला अर्थच उरला नाही. आपणही लगेच सर्वांच्या भेटीसाठी परमेश्वराकडे जावं. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, शेवटी हेच खरं. द्रौपदी मुर्मू यांच्या अत्यंत दुःखाने होरपळलेल्या या अवस्थेत मुलगी इतिश्री सावलीसारखी त्यांच्यासोबत होती. आयुष्याची स्वप्ने बघण्याच्या वयात तिचे जन्मदाते वडील गेले होते. मामा सोडून गेला होता. ज्यांच्यासोबत जन्मापासून खेळली, बागडली, ते जीवाभावाचे दोन्ही भाऊ कायमचे निघून गेले होते. तरीही ती मनावर दगड ठेवून आपल्या आईला आधार देत होती. सतत आईबरोबर राहून तिला सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. आईचं मन अध्यात्मात रमतं हे तिला ठाऊक असल्यानं त्यासाठी ती द्रौपदी मुर्मूंना रायरंगपूरच्या ब्रह्मकुमारी आश्रमाच्या शाखेत चलण्याचा आग्रह धरायची. खरं तर द्रौपदी अधूनमधून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शाखेत जायच्या. त्या ठिकाणी ध्यानधारणा करायच्या. 2002 पासून त्या शाखेतील लोकांना ओळखत होत्या. द्रौपदींची 2 मुलं आणि पती एकापाठोपाठ जग सोडून गेल्यामुळं त्यांना पुढील आयुष्य जगणं असह्य झालं होतं. त्या कुठल्या तरी मानसिक आश्रयाच्या शोधात होत्या. त्या सुरुवातीपासूनच आध्यात्मिक असल्यामुळे प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमाकडे वळल्या. या आश्रमाने त्यांना खूप आधार दिला.
तेथे त्यांना एक प्रकारचं नवजीवनच प्राप्त झालं होतं. तेथील नियमित दिनचर्येमुळं द्रौपदींना सकारात्मक ऊर्जा मिळाली होती. तिथल्या ध्यानधारणेनं तसंच वैचारिक प्रवचन, आध्यात्मिक विचार सतत कानावर पडल्याने त्यांना मानसिक आधार मिळण्यास मदत झाली. मुळातच नम्र स्वभावाच्या आणि शिस्तप्रिय असल्यामुळे द्रौपदींना त्या आश्रमातील जीवन पद्धती खूप लवकर आत्मसात करता आली. त्यामुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होण्यासाठी आश्रमाची शिकवण साहाय्यकारी ठरली. प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमाच्या मुख्य प्रभारी असलेल्या बी.के. सुप्रिया द्रौपदी मुर्मूंविषयी सांगतात. त्या आमच्या आश्रमातील ध्यान आणि आध्यात्मिक उपचारांद्वारे त्यांच्या दुःखातून आणि जीवघेण्या नैराश्यातून बाहेर पडू शकल्या. त्या 2 मुलांच्या आणि पतीच्या मृत्यूमुळे भावनिकरित्या खूपच खचून गेल्या होत्या. त्यांना मानसिक त्रास सहन होत नव्हता. मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर तर त्या 6 महिने कोणाशीही नीट बोलू शकल्या नाहीत, की नीट जेवल्या पण नाहीत. आमच्या ब्रह्मकुमारी आश्रमाला त्या आधीपासूनच ओळखत होत्या. त्यांचा माझ्याशी वैयक्तिक परिचय सुद्धा होता. त्या राजस्थानमधील माउंट अबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी अध्यात्म विद्यापीठाच्या अनुयायी होत्या. नियमित अभ्यागतही होत्या. त्यांच्यावर ओढवलेल्या कठीण प्रसंगी तिथं जाऊन त्यांनी परमेश्वराच्या इच्छेला शरण जाणं स्वाभाविक होतं. द्रौपदी मुर्मू यांच्या वहिनी सुक्रोमणी टुडू त्यांच्याबद्दल बोलताना म्हणतात, ध्यान केंद्रातील प्रेमळ बहिणींनी त्यांना खूप मदत केली. एकदा त्यांनी सांगितलं, जग एक धर्मशाळा आहे आणि तिथे आत्मे फक्त थोड्या कालावधीसाठी जात असतात. अध्यात्माच्या साहाय्याने आणि मुलगी इतिश्रीच्या सोबतीने द्रौपदी मुर्मू यांनी स्वतःला बऱ्यापैकी सावरलं. द्रौपदी मुर्मू नेसत असलेली पांढरी साडी त्यांच्या आध्यात्मिकतेची आठवण करून देते. पांढरं कापड हे शुद्धता आणि सौम्यतेचं प्रतीक आहे. या दृष्टीनं विचार केला तर आता देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या द्रौपदींची वस्त्र सौम्यता, नम्रता आणि शुद्धता यांचा मेळ घालण्यात प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमाचं योगदान आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद श्रोते हो. हे होतं एक प्रकरण द्रौपदी मुर्मू यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकातून. पुस्तकाचं नाव आहे सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. लेखक आहेत विनोद पंचभाई. हे पुस्तक तुम्हाला ग्रंथप्रेमी.com या वेबसाईटवरून विकत घेता येईल. त्यासाठीची लिंक, हे पुस्तक विकत घेण्याची लिंक मी शो नोट्समध्ये देत आहे. यूट्यूबमधून हा पॉडकास्ट ऐकणाऱ्यांसाठी पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. हे पुस्तक तुम्ही विकत घेऊन जरूर वाचा. खूप प्रेरणादायी पुस्तक आहे. तुम्ही हा एपिसोड शेवटपर्यंत मन लावून ऐकला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासोबत, एका नवीन पुस्तकासोबत. धन्यवाद.